गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बाबर यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. बाबर यांचे पूर्ण नाव जहीरुद्दीन मोहम्मद बाबर असे होते. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1483 साली झाला. बाबर हे भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक ए बाबरी हे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला. इब्राहिम खानला लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत 1526 मध्ये पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला व भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला. बाबर यांचा जन्म मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील म्हणजेच वर्तमानकालीन उझबेकिस्तान येथे आदिजान शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव उमर शेख मिर्झा होते. उमर शेख मिर्झा पराक्रमी तुर्क सम्राट तैमूरलंग यांचा 5वा वारस होता. बाबरच्या आईचे नाव कुल्लग निगाम खानूम होते. बाबरची आई ही मंगोलियन सम्राट चंगीज खान यांच्या वंशातील 14वी वारस होती. उमर शेख मिर्झा हे फरगाना प्रांताचे शासक होते. बाबरच्या आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबरला 3 भाऊ व 5 बहिणी होत्या. मुलांमध्ये बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव जहीरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर असे केले. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया फरगाना प्रांताचे राजपद. बाबरचे वडील उमर शेख मिर्झा यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर वंश परंपरेच्या पद्धतीनुसार फरगाना प्रांताचे राजपद बाबरास मिळाले. बाबरचे वय तेव्हा 12 वर्षाचे होते. बाबर अगदी लहान वयातच महत्वाकांक्षी होता. इसवी सन 1497 मध्ये त्याला समरकंद जिंकून घेण्यात यश मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, बाबरने लढलेली प्रमुख युद्ध अशी होती: 1. पानिपतची लढाई 1526 साली, 2. खानवाची लढाई 1527 साली, 3. चंदेरीची लढाई 1528 साली आणि घाघराची लढाई 1529 साली त्यांनी ही प्रमुख युद्ध लढली होती. विद्यार्थी मित्रांनो, बाबरला सुरुवातीपासून त्याच्या आपेष्टांच्या कट्टर विरोधात तोंड द्यावे लागले. मध्य आशियात साम्राज्य स्थापण्याच्या महत्वाकांक्षेने त्याने 2 वेळा आपल्या पूर्वजांची राजधानी समरकंद जिंकली, पण दोन्ही वेळा ती त्याला गमवावी लागली. इतकेच नव्हे तर फरगानासही त्यास मुकावे लागले. परिणामतः मध्य आशिया सोडून त्याने 1504 साली काबूल जिंकले. 1511 साली पुन्हा त्याने इराणच्या शहाच्या मदतीने समरकंद व फरगाना घेतले, पण उझबेक नेता उबैदुल्ला खान याने दोन्ही परत घेतले 1512 साली. पुढे जाऊन 1526 पर्यंत बाबर काबूलला होता. त्या काळात त्याने शाहबेग अरघुनकडून कंदाहार घेतले. 1519 ते 1524 दरम्यान बाबरने हिंदुस्थानवर 4 स्वाऱ्या केल्या, पण त्या निर्णायक ठरल्या नाहीत. 1526 साली पानिपत येथे दिल्लीचा त्यावेळचा सुलतान इब्राहिम खान लोधी बरोबर झालेल्या लढाईत त्याला तोफखान्यामुळे यश मिळाले. नंतर त्याने दिल्ली व आग्रा घेतले. या सुमारास ग्वाल्हेरच्या राजाकडून त्याला प्रख्यात कोहिनूर हिरा भेट देण्यात म्हणून मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन बाबर हिंदुस्थानात कायमचा राहणार असल्याचे समजल्यावर मेवाडचा राणा संग्रामसिंह याने त्याच्याशी मुकाबला करण्याचे ठरवले. आग्र्याच्या पश्चिमेस सुमारे 60 किलोमीटर अंतरावर खानुवाच्या मैदानावर दोघात तंबळ युद्ध झाले. बाबरने मद्य सोडल्याची व मुसलमानांवरील मधा कर रद्द केल्याची घोषणा करून एक स्फूर्तिदायक भाषण केले. त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले. अखेर बाबरचा विजय झाला 1527 मध्ये.
नंतर त्याने चंदरीच्या मेदिनियारला शरण आणले. अयोध्येचा अफगाण उमराव बिबनचा पराभव केला व गंगा व गोघरा यांच्या संगमाजवळील धागरा येथे नुरसद शहाच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या अफगाणांना पराजित केले 1529 साली. त्यानंतर त्याने गाझी हे बिरुद धारण केले. त्याच्या राज्याचा विस्तार मध्य आशियातील अमूर्द या नदीपासून पूर्वेस बिहारपर्यंत तर उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस माळवा राजस्थानपर्यंत झाला. सततच्या युद्धामुळे तसेच दारूच्या अतिसेवनामुळे अखेरच्या दिवसात तो नेहमीच आजारी असे. हुमायून व हिंदाल यापैकी ज्येष्ठ मुलगा हुमायून याने आपल्यानंतर तख्तावर बसावे असे त्याने शेवटच्या आजारात सुचवले. विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन काळातील बाबर हा अत्यंत बुद्धिमान, रसिक, मत्सुदी व कर्तबगार राजा समजला जातो. हिंदुस्थानात राज्य स्थापण्याचा प्रयत्न त्याच्या पूर्वजांना जमला नाही. तो बाबरने आपल्या पराक्रमाने प्रत्यक्ष कृतीत आणला. सततच्या लढायामुळे त्याला प्रशासनात सुधारणा करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. तथापि एक कुशल सेनापती आणि मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून इतिहास त्याचे नाव अजरामर झाले आहे. त्याला सृष्टी सौंदर्याची आवड होती. तो विद्वान व कलेचा भोक्ता होता. तुर्की व फारसी भाषात त्याने काही कविता केल्या होत्या. तुर्की भाषेत त्याने दिवान हा काव्यसंग्रह रचला आणि मसुनवी हे उपदेशात्मक खंडकाव्य मुंबियन या नावाने लिहिले. तुझक इक बाबरी हे त्याचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे. तो कट्टर सुन्नीपंथी मुसलमान असला तरी धर्मवेडा नव्हता. हुमायून यास कोणाच्याही धर्मात हस्तक्षेप न करण्याचा उपदेश त्याने दिला. इतर जाती जमातींशी सलोख्याचे व उदारतेने वागण्याचा त्याचा उपदेश होता. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा जहीरुद्दीन या नावाने भारतात आलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया मुघल साम्राज्याची स्थापना बाबरने कशी केली. बाबरला अजूनही उझबेकी लोकांपासून पळ काढण्याची इच्छा होती आणि त्याने काबूलच्या उत्तरेस असलेल्या बदाखान ऐवजी आश्रय म्हणून भारताची निवड केली. त्यांनी लिहिले, अशा सामर्थ्य आणि सामर्थ्याच्या उपस्थितीत आपण स्वतःसाठी काही स्थान विचारात घ्यावे आणि या संकटाच्या वेळी आणि आपल्यातील सामर्थ्यवान शत्रू यांच्यात अधिक अंतर ठेवावे. समरकंदच्या तिसऱ्या पराभवानंतर बाबरने मोहीम सुरू करत उत्तर भारत जिंकण्याकडे पूर्व लक्ष दिले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत बाबरची पानिपतची पहिली लढाई. नोव्हेंबर 25 मध्ये बाबरला पेशावर येथे बातमी मिळाली की दौलत खान लोधीने बाजू बदलली आहे आणि त्याने अल्लाउद्दीन यांना हुसकावून लावले. त्यानंतर दौलत खान लोधीचा सामना करण्यासाठी बाबरने लाहोरकडेच कूच केली. फक्त त्यांच्याकडे जाताना दौलतची सेना गळून पडलेली दिसली. दौलतने आत्मसमर्पण केले आणि त्याला माफ केले गेले. अशा प्रकारे सिंधू नदी ओलांडल्याच्या 3 आठवड्यात बाबर पंजाबचा मुख्य बनला. बाबरने सरहिंद मार्गे दिल्लीला कूच केली. 22 एप्रिल 1926 त्याने पानिपत गाठले आणि इब्राहिम लोधीच्या जवळजवळ 1,00,000 सैनिक आणि 100 हत्तीच्या संख्येने श्रेष्ठ सैन्य भेटले. दुसऱ्या दिवशीपासून सुरू झालेल्या युद्धामध्ये बाबरने तुळुगमाची युक्ती वापरून इब्राहिम लोधीच्या सैन्याला घेराव घातला आणि तोफखानाला थेट आग लावण्यास भाग पाडले. तसेच युद्धातील हत्तींना भीती वाटली. युद्धात इब्राहिम लोधी मरण पावला. अशा प्रकारे लोधी राजवंशाचा अंत झाला. बाबरने आपल्या विजयाबद्दल आठवणीमध्ये लिहिले, सर्व समर्थ देवाच्या कृपेने हे कठीण काम माझ्यासाठी सोपे झाले आणि त्या बलवान सैन्याने 1.5 दिवसाच्या जागेत धूळ खात पडले. विद्यार्थी मित्रांनो, 26 डिसेंबर 1530 रोजी वयाच्या 47व्या वर्षी बाबरचा मृत्यू आग्रा येथे झाला आणि त्यानंतर त्याचा मोठा मुलगा हुमायून नंतर त्याचे वडील झाले. त्याचे वारस झाले. त्याला प्रथम आग्रा येथे दफन करण्यात आले, परंतु त्याच्या इच्छेनुसार त्याचे अवशेष काबूल हलविण्यात आले. आधुनिक मध्य आशियाई वंशाचे सर्व बाबरच्या काळातील लोकांसाठी अॅक्रोनिस्टिकवादी असले तरी सोव्हिएत आणि उझबेक स्रोत बाबरला वांशिक उझबेक मानतात. त्याचवेळी सोव्हिएत युनियनच्या काळात उझबेक विद्वानांनी बाबर आणि अली शिरनावी यांच्यासारख्या इतर ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे गुणगान व प्रशंसा करण्यासाठी सेन्सॉर केले होते. उझबेकिस्तानमध्ये बाबर हा राष्ट्रीय नायक मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, बाबरवरती काही मराठी पुस्तकंही होती. त्यात मोगल साम्राज्य, बाबर, रेडर्स फ्रॉम द नॉर्थ याचे लेखन केलेले होते ॲलेक्स रुदरफोर्ड यांनी आणि याचा मराठी अनुवाद होतं डॉक्टर मुक्ता महाजन यांनी केलेलं. मोहम्मद जरीहुद्दीन बाबर हे याचं लेखन केलेलं होतं प्राध्यापक प्रभाकर गंद्रे मंगेश, प्रकाशन नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण
व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.